कशी 8 दिवस झाले बसून बसलेले आहेत. तर स्वतः साहेब काय म्हणतात, उपोषणकर्त्याचे फार गंभीर झालेले आहे, तरी काय म्हणतात ते स्वतः त्यांच्या शब्दातून ऐका. बीड तालुक्यातील सावंतवाडी येथील मारुती सावंत व त्यांच्या कुटुंबाने नारायणराव सावंत यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. याची माहिती नेकनूर पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर तेथील 2 लेडीज कॉन्स्टेबल तडकाफडकी त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी त्या नारायण सावंत यांच्या कुटुंबाला न्याय देण्याच्या ऐवजी त्यांच्या कुटुंबातील महिलांना मारहाण केली. त्या संदर्भात सावंत कुटुंबाने पोलीस स्टेशनकडे धाव घेतली, परंतु नेकनूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेशजी साळवे साहेब जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करून दोषींना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत. तरी तात्काळ या ठिकाणी त्या महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात यावं अशी या ठिकाणी मागणी घेऊन शेषराव वीर हे गेल्या 8 दिवसापासून या सावंत कुटुंबासोबत उपोषणाला बसलेले आहेत. आणि तहसीलदार साहेबांनी एकाच शेत रस्त्याचा 2 वेळेस आदेश दिलेला आहे. त्याची सुद्धा वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन तहसीलदार चंद्रकांत शेळके, मंडळ अधिकारी नाईकवाडे यांच्यावर कारवाई का होत नाही. 8 दिवसापासून या ठिकाणी बसलेले उपोषणकर्त्याकडे शासन कशामुळे दुर्लक्ष करत आहे. तसेच नवगण राजुरी येथील घुले कुटुंब या ताई या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत. त्यांच्या मुलाला टिप्परने अमानुषपणे उडवून त्याची हत्या करण्यात आली, परंतु पोलिसांना बीड ग्रामीण पोलिसांना अद्याप 15 दिवसाचा महिन्याचा जवळपास कालावधी 7 महिन्यापासून त्या ठिकाणी टिप्पर सापडत नाही, आरोपी सापडत नाहीत. हे सर्व गुलदस्त्यात आहे. म्हणून या ठिकाणी शेषराव वीर हे 8 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत आणि संपूर्ण बीड तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी त्यांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. मी बाळासाहेब मोरे पाटील, प्रदेशाध्यक्ष शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच, मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करीत आहे की तहसीलदार साहेब, मंडळ अधिकारी, संबंधित बीड ग्रामीणचे पोलीस आणि पोलीस अधिकारी तसेच नेकनूर येथील पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई कधी होणार आहे आणि तहसीलदार साहेब चंद्रकांत शेळके यांच्यावर कारवाई कधी होणार आहे. जर आता 2 दिवसात या ठिकाणी संबंधितावर योग्य ती कारवाई नाही झाली तर बीड जिल्ह्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटना या शेषराव वीर, सावंत कुटुंब आणि घुले कुटुंब यांना पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी आंदोलनं केली जातील. याची तात्काळ दखल शासनाने घ्यावा. आज आम्ही 5 वाजेपर्यंत या ठिकाणी न्यायाची वाट बघू आणि जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी संबंधित या उपोषणकर्त्याला भेट देऊन, संबंधित कुटुंबाला भेट देऊन जर योग्य तो निर्णय नाही घेतला तर उद्यापासून याच आंदोलनाचं लोण संपूर्ण बीड जिल्ह्यात पसरेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, चौसाळ्याचे मंडळ अधिकारी नाईकवाडे साहेब, नेकनूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश साळवे साहेब आणि दोन्ही महिला त्या ठिकाणच्या महिला कर्मचारी आणि बीड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस पठाण हवालदार पठाण साहेब, बीट अंमलदार या सर्वांची राहील याची या ठिकाणी मी जाहीर या ठिकाणी चेतावणी देतो आणि तात्काळ वरिष्ठ कार्यालयाने संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन या शेषराव वीर यांची प्रकृती या ठिकाणी खालावलेली आहे. 2-3 दिवस त्यांची 4 दिवस प्रकृती खालावली होती, पण या ठिकाणी आज ते अस्वस्थ होऊन झोपलेले आहेत. तरी सरकारने याची तात्काळ प्रशासनाने दखल घ्यावी एवढंच मी या ठिकाणाहून सांगतो आणि आंदोलनाचं लोण पसरू देऊ नये अशी त्यांना विनंती करतो. तुम्ही काही बोलणार आहेत का? आज मी जिल्हाधिकारी कार्यालय येथे 8 दिवसापासून आमरण उपोषणाला बसवलो आहे. माननीय चंद्रकांत शेळके साहेब या प्रकरणाला फार मोठे जबाबदार आहेत. त्यांनी एकाच प्रकरणात 2-2 वेळेस 2-2 महिन्याच्या प्रकारे आदेश काढून ते आदेश मंडल अधिकारी यांनी घेऊन भूमी अभिलेखच्या लोकांना सोबत न घेता
ज्या ठिकाणी रस्ता नाही त्या ठिकाणाहून त्यांनी 15 फुटाचा रस्ता भरलेला आहे. गाव गुंड सोबत घेऊन त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलला घेऊन आणि नारायण सावंत यांच्या कुटुंबावर अनेक प्रकारचे वेगवेगळे हल्ले केले आणि त्या हल्ल्यासोबतच गाव गुंडांनी सुद्धा त्यांच्यावर हल्ले केलेत आणि महिलांवर त्या गुंडांनी ज्या बेछूटपणे मारहाण केल्यानंतर त्यांच्या पवित्र शरीराची वेगवेगळ्या प्रकारे हातापायाने मारहाण केली. माझ्या माहितीप्रमाणे नेकनूरच्या PI साहेब मंगेश साळवे यांनी फक्त तातुरमातूर गुन्हा दाखल केला. तो पण गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला उपोषण करावं लागलं 2/7/2026 रोजी. तेव्हा 3/7/26 तो तात्पुरता गुन्हा दाखल झालेला आहे. आज रोजी आमच्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी त्या गुंडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याच्यानंतर नेकनूर पोलीस स्टेशनचे ज्या महिला तुरुकमारे मॅडम पोलीस आणि कॉन्स्टेबल बांगर यांनी त्या महिलांवर हात उगारला, विविध प्रकारे त्यांच्या शरीरावर हल्ले केले. त्यांचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि या सगळ्या प्रकाराची जबाबदारी मंडल अधिकारी नायकवाड आणि चंद्रकांत शेळके बीड तहसीलदार यांना उच्चस्तरीय चौकशीतून 3 दिवसाच्या आत त्यांना निलंबनाची कारवाई करण्यात यावे. नवगण राजुरी येथे नवगण राजूरच्या फाटा येथे करण गॅरेजच्या बाजूला हायवा ट्रक उभा होते. तसा बीडकडून नवगण राजुरीकडे गणेश गुले जात असताना अचानक हायवा कशी काय यू टर्न घेते. हा जाणीवपूर्वक केलेला हत्या आहे. प्लॅन रचून त्याला मारण्यात आलेला आहे. तो तपास बीड ग्रामीणचे बीट अंमलदार तपास अधिकारी म्हणून पठाण साहेब होते. पठाण साहेबांनी कुठल्या प्रकारची चौकशी केलेली नाही. त्यांनी फक्त अर्धवट चौकशी करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हा पूर्ण तपास LCBकडे देण्यात यावे. हा घातपात आहे का जाणून बुजून त्याला मारण्यात आलेलं आहे आणि ते प्रकरण दडपण्यासाठी बीड ग्रामीणचे पोलीस PI त्याच्यानंतर तपासी अंमलदार पठाण साहेब यांचा या प्रकारामध्ये फार मोठा हात आहे आणि आमचं म्हणणं आहे की पठाणला ताब्यात घ्यावे आणि पठाणची चौकशी करून त्याला निलंबित करावं. जोपर्यंत पठाण हा तपासी अधिकारी आहे, पठाणला सगळं प्रकरण माहिती आहे, पण तो प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. आमच्या मागणी अशी आहे, पठाणवर गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करा, त्यालाही निलंबित करण्यात यावे आणि गणेश गुलेची हत्या आहे त्या खरंच ॲक्सिडेंट आहे. खोलवर जाऊन चौकशी करून गणेश गुलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आरोपींना अटक करा आणि गुलेंना आणि सावंतवाडीतील नारायण सावंत यांना न्याय देण्यात यावा. जर प्रशासनाने आतापर्यंत 8 दिवस झाले जिल्हाधिकारी आले नाहीत, SP साहेब आले नाहीत किंवा त्यांचा प्रतिनिधी आला नाही, चंद्रकांत शेळके यांना बोलून घ्यावे, मंडल अधिकारी नायकवाड यांना बोलून घ्यावे, नेकनूरचे PI मंगेश साळवे यांना बोलून घ्यावे, बीड ग्रामीणचे PI त्यांना बोलून घ्यावे आणि जिल्हाधिकारी RD साहेबांनी तात्काळ प्रकरण निकाली काढण्यात यावे. जर तसं झालं नाही तर टोटली भीमसैनिक आणि शिवसैनिक 15 ऑगस्ट रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील. वेळ पडल्यास गुले कुटुंबीय, मी आणि नारायण सावंत यांचे कुटुंबीय सामुदायिक आत्मदहन करतील बी याची प्रशासनाने गंभीर नोंद घ्यावी असे मी विनंती करीत प्रशासनाला. नमस्कार. घुले कुटुंबाला न्याय मिळणार का नाही? बीड सिटीमध्ये गुन्हेगारीचा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे, तरी ह्याच्याकडे SP साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी, आपल्या बीडच्या पालकमंत्र्यांनी ह्याच्याकडे लक्ष का देत नाहीत? नेमकं ह्याच्यामध्ये काय असं वाटून येतं की ह्याच्यामध्ये काय पोलीस संरक्षण ह्याच्या असूनशी कसल्या प्रकारचा गुंडगिरीला किती धाक लागलाय का नाही बीड सिटीमध्ये? नमस्कार. SP TV न्यूज मी सदाशिव पवळ, बीड.